जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रः षड्दर्शनागिवसिता न कळे परात्मा तो केविमी मतिलवाल्प विवेक अंशे वर्णीन सर्व विषया कुलकर्म सक्तु वर्णीन सर्व विषया कुलकर्म सक्तु। श्री दत्तात्रेय महाराज की, श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री चक्रवाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। नाश्ता भरपूर झालाय ना, आवाज थोडा कोटा कोटा यायला लागला। समारोपीय व्याख्यान सत्र आजचं आहे। या 8 दिवसामध्ये 9 दिवसामध्ये तुम्हाला मी वासनिकाने काय करावं, ही वासनिकाची आचार प्रणाली म्हणजे वासनिकासाठी असलेले अस्तिपरी हे मी सांगितलेले आहे। स्वामी श्री चक्रधर महाराजांनी स्वामींच्या ठिकाणी वेदवंत होते, बोधवंत होते, नाही का, नामधारकही होते, दर्शनीय भक्त होते। दर्शनीय आहेत, वेदवंत आहे, बोधवंत आहे, ज्ञानी आहे, भक्त बी आहेत, सगळेच आहेत ना। ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे स्वामी त्याला शास्त्र निरूपण करायचे, त्याला विधी निरूपण करायचे आणि म्हणूनच हे सगळे देवता साधक असलेले स्वामींच्या जवळ आले आणि स्वामींचे झाले, नाही का। आपल्याला या देवताच्या सूत्रामधून सुटायचंय, देवता चक्रामधून आपल्याला मुक्त व्हायचंय, त्यासाठी सांगितलेली अस्तिपरी आपण काटेकोरपणे पाळायची आहे। काय पाळायचंय वासनिकाला तुम्हाला 2 सत्रामध्ये मी सांगितलं। प्रामुख्याने काय टाळायचंय, विकल्पजनित क्रिया टाळायची, देवतेला शरण जाणं टाळायचंय। देवतेच्या संग्रहरूप विकल्प तुम्हाला सांगितला, देवता जनित विकल्प सांगितला, इच्छित इच्छारूप विकल्प हा देवाने नाहीसा करायला सांगितला आणि सर्वांवर ते प्रेम करायला सांगितलं, नाही का। तुम्ही आधी माणसावरतीच प्रेम करायला शिकला नाही, देवावर ते करू शकाल का? तुम्ही आधी साधनावर ते प्रेम नाही केलं, चतुसाधन सांगितलेलं आहे, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक, याच्यावरती तुम्ही प्रेम नाही केलं, मग देवावरती आम्ही प्रेम करू शकू का? नाही करू शकणार। आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा ते सांगितलेले आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनी चैव स्वपाकेचः पंडिता समदर्शनः। जो विद्वान असतो, पंडित असतो किंवा जो वासनिक अभ्यासू वासनिक आहे ना, तो काय करतो की सगळे माझ्या देवाचीच लेकरे आहे, माझ्या स्वामींची हे साधनवंत आहेत आणि म्हणून साधनवंत आधी जोडल्यानंतर देव जोडल्या जातो। आधी साधनवंताला शरण जावं लागतं, माध्यम ते आहे ना। जे वेदवंत आहेत, बोधवंत आहेत, ज्ञानी आहेत, अनुसरले आहेत, हे जर नसतं तर तुम्ही परमेश्वराची उपासना कशी केली असती। आणि म्हणून जो बोधवंत साधक आहे, संन्यस्त साधक आहे, ज्ञानी आहे, तया ज्ञानियाचे दर्शने पापा होती पुरश्चरणे, तयाचा वेर न करावा कवणे बलते निवंदावे। कारण त्याच्या ठिकाणी ज्ञानशक्ती आहे, त्या ज्ञानशक्तीच्या माध्यमातून त्या ज्ञानियाला, त्या वासनिक बोधवंताला किंवा त्या वेदवंताला जर तुम्ही प्रसन्न केलं तर देव प्रसन्न होणार आहे। हे ट्रान्समीटर आहे, नाही का।
हे वकील आहेत परमेश्वराचे, तुमची क्रिया देवापर्यंत पोहोचवणारे हे कोण आहेत? वकील आहे. कोर्टामध्ये केस दाखल केली म्हणजे तो किती बॅरिस्टर झालेला असला पण त्याला दुसरा वकील लावावा लागतो ना. आणि तो वकील आपली बाजू मांडत असतो. तसा परमेश्वराकडे आपली बाजू मांडण्यासाठी हे मध्यस्थी हे ईश्वरीचे राजकुमार आहे. आणि म्हणून अशी श्रद्धा ठेवून सगळ्यावरती प्रेम करायचे. देवाने तेच सांगितलं की सर्वावर समान प्रेम करा. म्हणून खूप सखोल असं गीतेमध्ये सांगितलेलं. 5व्या अध्यायातला श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनी चैव स्वपाकेचः पंडितः समदर्शन. जो पंडित असतो, विद्वान असतो, तो ज्ञानी आहे ना, तो सगळ्यांना ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याला समान मानतो. त्या त्या स्थानी त्याची आवश्यकता जास्त आहे. तुम्ही वासनिक नामधारक आहात, परंतु जे काम तुम्ही करू शकता ते आम्ही करू शकतो का? आम्ही करू शकणार नाही. आम्ही तुम्हाला नाम सांगू शकू नाही का? अरे बाबा हा रस्ता असा आहे, हा या रस्त्याने जाशील. स्वामींनी एक दृष्टांत सांगितला माळेकराचा. तो माळ्यावरती उभा असतो आणि माळ्यावरती उभा असल्यानंतर जवळून रस्ता आहे, त्या रस्त्याने लोक जातात येतात. मग तो माळेकार जो आहे ना, तो सांगतो, अरे बाबा या रस्त्याने गेला त्या ठिकाणावर पोहोचतील. हा रस्ता मात्र खराब आहे. चोरे नागवसी का वाघे खादसी. तुला चोर लुटतील या रस्त्याने जर गेलं, किंवा वाघा श्वापदांची भीती आहे, वाघ तुला खाऊन जाईल. म्हणून या रस्त्याने जाऊ नको, या रस्त्याने जाय, हा रस्ता धोपट आहे, इथे तुला भीती नाही. तसं जे संत आहेत, जे ज्ञानी आहेत, जे अनुसरलेले आहेत, वेदवंत आहेत, ते आपल्याला सांगत असतात, अरे बाबा हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग सोडू नको. आणि विकल्प, तुम्हाला त्या दिवशी मी प्रवचनामध्ये सांगितलं की विकल्पजनित क्रिया करणे हे वासनिकाला अत्यंत घातक आहे. जेणेकरून परमेश्वराला तुमची खंती येते. त्यावेळेस दृष्टांताने तुम्हाला सांगितलं की एखादी स्त्री आहे आणि तिच्या पती तिचे सर्व लाड पुरवल, तिने जास्त खर्च केला तेही सहन करेल, नाही का? करतो का नाही तो सहन? त्याच्या मनाविरुद्ध इतर साऱ्या गोष्टी केल्या तरी तो तुम्हाला क्षमा कराल, परंतु दुसऱ्या पुरुषाची वास पाहिली तर मात्र तो क्षमा करत नाही. तो आधा दाती शीस घे. सांगायचं तात्पर्य की विकल्प दोष अशा प्रकारचा आहे. भाष्यकार आपले सुद्धा सांगतायत, जर आपल्याला काही अडीअडचण पडली तर भाष्यकाराने सांगितलं, देवाने सुद्धा सांगितलं, तरी हेच करो का? आपलाच देवाचा उपाय त्या ठिकाणी काही करायचं असलं तर तेच करा. पर वरवैद्या दंडवत घालावे पर देवतेसी ना. वैद्याकडे जा, कोणी एक हिरडा बेरडा दे तर नाण म्हणीजे. एखाद्या साधकाने तुम्हाला एखादी औषधी सुचवली तर ती जरूर घ्या. त्या औषधीमध्ये जरी पावर नसले, परंतु त्याचा आशीर्वाद, त्या संताचा आशीर्वाद त्याच्या ठिकाणी आहे आणि जेणेकरून तुमची व्याधी नष्ट होणार आहे. म्हणून सर्वावरती प्रेम करावे, सर्वावर सारखं प्रेम करा. हा आपला हा परका इथे अशा प्रकारचा भेद ठेवू नका. जो तो आपल्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठच आहे. वासनिक हा वासनिकाच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. ज्ञानी हा ज्ञानियाच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, नाही का? यामध्ये तेच सांगितलंय, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. शास्त्र ज्याला येते तो शास्त्र सांगण्याचं काम करेल. पण श्रीकृष्ण महाराजांनी पत्रवाळ्या उचलल्या का नाही? राजसू यज्ञामध्ये उष्ट्या पत्रवाळ्या देवाने उचलल्या का नाही? परंतु ते काम ज्ञानियाचं आहे का? लाकडं फोडायचे म्हटले तर ज्ञानिया चालेल का तिथे? तो ज्ञान सांगायचं काम करेल. म्हणजे विद्या विनयाने संपन्न असलेला ब्राह्मण काय करेल? ज्ञान सांगू शकेल. परंतु ब्राह्मण एक गवी हस्तिनी,
दुधाचं काम पडलं तर मग तो नाण्या काम पडेल का? व्यवहारातलं ते गोपालकृष्णांनी सांगितलंय की ज्ञान सांगायचं काम असलं तिथे तो ब्राह्मण श्रेष्ठ आहे. तुम्हाला ज्ञान सांगायचंय विधीचं आणि अविधीचं, तो त्या ठिकाणी तो श्रेष्ठ आहे. परंतु गवी हस्तिनी गाय काय तुझी आहे का? दुधाला लेकराला दूध पाहिजे तर तिथे ती गाय स्त्रीच आहे. तिथे ब्राह्मण चालणार नाही, हत्ती चालणार नाही, कुणी चालणार नाही. त्या क्षेत्रामध्ये गाय श्रेष्ठ आहे. हस्तिनी पर चक्र आलं ते निवारण करायचंय. तिथं पूर्वी राजाच्या दळामध्ये हत्ती राहायचे, घोडे राहायचे. तिथं ते हत्तीच त्या ठिकाणी उपयोगी आहे, नाही का? शुनीचे व स्वपाकेचे, आणि शुनी म्हणजे कुत्रा. रक्षण करायचं ठरलं तर कोण करू शकेल? रात्रीच आपल्या घराचं रक्षण करायचंय किंवा शेतामध्ये आपण खळ केलेलं आहे, अन्न धान्याची रास पडलेली मोठी, मग त्याचं रक्षण करायचंय ते ब्राह्मण करू शकेल का? तिथं गाई करू शकेल का? तिथं तो हत्ती करू शकेल का रक्षण? मग तिथं कोण पाहिजे? तो कुत्रा पाहिजे, तो बरोबर रक्षण करेल, नाही का? एकाच काम दुसऱ्या करू शकत नाही, म्हणून सगळ्यांची आवश्यकता आपल्याला आहे. वासनिकाची आवश्यकता आहे, नामधारकाची ही अवस्था आहे. जी आवश्यकता परमेश्वराला सर्वच आहे, पार दर्शनीयापर्यंत. स्वामींच्या सन्निधानामध्ये बीडच्या आरतीमध्ये परसनायक पुढे बैसले देऊनी आस्थित म्हणतात तुम्ही आरती पोत्याला का नाही म्हणा? परसनायक कोण होते? अन्य संन्यासी होता, तर त्यालाही जवळ स्वामींनी केलं. करणखेडला स्वामी गेले, तिथे ते एक महात्मे होते, त्यांच्या याच्यामध्ये स्वामी मुद्दाम गेले. काय गेले? प्रेमाने प्रेम वाढतं. आधी तो खूप गर्विष्ठ होता, स्वामीला भेटायला येत नव्हता, दंडवत करत नव्हता. तर स्वामी एक दिवशी त्याच्या गुंफेमध्ये जातात, तो नसतो, त्याचा तो गंध उगाडलेला होतो, तो स्वामी लावून घेतात, गंध लावून घेतात. त्याच्या पाण्याचं पानपुडा तिथे असतो, त्याच्यातून पान घेतात, पान खातात, आणि मग त्याचा जो गर्भ आहे ना तो नष्ट होऊन जातो. स्वामी तिथून निघतात, तर आपल्या गुंफेतून निघाले, त्याचाच गंधाचा टिळा स्वामींच्या मस्तकी होता, आणि पान ही देवाच्या मुखामध्ये होत. इतका अगदी चूर झाला तो की आतापर्यंत मी यांना काहीतरी समजत होतो, पण तेव्हापासून मग स्वामींच्या दर्शनाला यायला लागला, भेटायला लागला. का? स्वामी होऊन ते गेले ना. परमेश्वराला सगळे जीव असे जे अहंकाराने बरबटलेले, त्यांचा अहंकारही घालून जीवाला आपलंसं करायचंय, तर जीव जवळ आला तरच त्याला ज्ञान सांगता येईल, तरच त्याचे अनाधिकार नष्ट करता येतील. आणि म्हणून जर रक्षण करायचं असलं तर तिथं कुत्रा महत्वाचा आहे का नाही? एकदा काय झालं, एका गावामध्ये एक कुंभार होता, कुंभार, आणि त्या कुंभाराने मुलगी त्याची उपवर झाली म्हणून लग्न काढलं. लग्न काढल्यानंतर मग ते पत्रिका वगैरे छापायचे. आता कुंभाराचं काम काय, 4-5 गाढवं होती. आता पोरीचं लग्न करायचं म्हणून एकच गाढव ठेवलं, बाकीचे विकून टाकले. आता पैसा पाहिजे ना, लग्न आटोपल्यानंतर घेऊ बा, पण एक ठेवलं ओझे व्हायला. एक गाढव ठेवलं, एक कुत्रा होता त्याचा इनामदार, तो दररोज त्यांना गाढवालाही चारा बिरा आणायचा, तो टाकायचा. आता लग्न असल्यामुळे मडके बनवायचं, माती आणायचं काम त्याचं बंद झालं. 15 दिवसापासून काम बंद. नाहीतर मग कामावर ते गाढवचं माती वाहून संपलं, संध्याकाळ झाली म्हणजे तो सोडून द्यायचा, कुठे ते चरून यायचं. संध्याकाळी हिरवा चारा वगैरे त्या गाढवाला द्यायचा. कुत्रा होता, त्याला भाकरी बिकरी द्यायची. पण याची इतकी धावपळ झाली त्या लग्नामुळे, 15 दिवसापासून कुत्र्याला भाकरी नाही आणि गाढवाला बी चारा नाही. आणि मग भाकरी वांचून व्याकुळ झाले दोन्ही प्राणी. एक दिवशी मात्र कुत्र्याने ठरवलं, कुत्रा गाढवाला म्हणतो, का रे आपला मालक आपल्याकडे लक्ष द्यायला टाइम नाही त्याला,
तुझ्याकडून काम करून घेतो, परंतु तुला तनखा मिळते का? नाही, आता 15 दिवस होत आले म्हणे, वेळेवर खायला नाही, पाणी नाही, काहीच नाही, वैतागून गेला जीव. कुत्रा म्हणे भाजी तशीचे स्थिती, 2 टाइम भाकरी मिळायच्या, परंतु याच्या आपल्याकडे लक्षच नाही. आता मी संपावर उतरणार नाही, आज आपला संप, तनखा नाही, काम बंद. कुत्र्याने सांगितलं. ते म्हणे माझंही तसंच आहे, आपण दोघंही म्हणे आता संप करूया. दोघांनी आपापलं काम बंद केलं. काम बंद केल्यानंतर आता कुंभारे पत्रिका वाट, इकडे फिर तिकडे फिर, फिरून फिरून दमून गेला दिवसभर. संध्याकाळी आला, त्याला गाढवाची आठवण नाही, कुत्र्याची आठवण नाही. आणि मग शेजारील गावातील काही चोरट्यांनी विचार केला की आता याच्याकडे माल आहे, या कुंभाराकडे घर मातीच्या भिंतीचं होतं म्हणे, आता याचं घर फोडायचं आणि रात्री याचे पैसे विषय जे काही आई सोनं नाणं ते लुटून न्यायचं, असं ठरलं. झालं रात्र, मध्यरात्री कुंभार तर फिरून आला, तो जेवला. त्याने गाढवाची विचारपूस केली नाही, त्याला खायला नाही, कुत्र्याला खायला नाही. आला आणि झोपला, दमला होता तो. लागला गोरायला लागल्यानंतर रात्री चोर आले आणि भिंत खांडू लागले. भिंत खांडल्यानंतर प्राणी मात्र इनामदार असतात चांगले. आणि मग त्या गाढवाने सांगितलं, अरे चोर आले, मालकाचं घर फुटते, आता सर्व जाईल. मुलीच्या लग्नासाठी सोनं आणलं, कपडे आणले, अन्नधान्य सगळंच काय भरून ठेवलेलं सगळं घेऊन जातील. मग कुत्र्याने सांगितलं की मी संपावर उतरलेलो आहे, आपल्याला तनखा नाही, काम नाही, काम बंद आंदोलन आहे आपलं, आणि तू बी. परंतु त्या गाढवाला काही दम निघेना. गाढव पुन्हा पुन्हा म्हणायचा, अरे भूक ना, म्हणजे तो उठेल. तो उठला म्हणजे निदान चोरी व्हायचं तरी वाचेल. अरे म्हणजे त्यांनी विचार केला का आपला 15 दिवस? नाही केला ना. मग आपल्याला विचार नाही करायचा. कुत्रा गप बसला. गाढव पुन्हा पुन्हा त्याला म्हणत होता, अरे आपण संपावर उतरलेलं आहे, तुला माहिती आहे ना, संपावर उतरलेलं आहे, आपल्याला तनखा नाही, काम नाही, मी नाही भुकणार. आणि मग गाढव थोडं त्याला म्हटलं, काय तुलाच लय मोठा आवाज आहे का रे? तुझं काम मी बी करू शकतो ना. तुला काय वाटतं, तूच मालकाला उठू शकतो का? मी सुद्धा उठू शकतो. आणि मग म्हणे उठवायचं तर उठव तुला, नाही का, तुलाही पुष्कळ मोठा आवाज आहे, मग तू मारतीचं जग म्हणे. आणि मग गाढवाने मध्यरात्रीला जोर जोरात आरडायला सुरुवात केली. आरडायला सुरुवात केल्यानंतर मालक उठला, म्हणजे कुंभार उठला. आयला म्हणे यांनी माझ्या झोपेचा मोसम कट केला म्हणे, नको तेव्हा याला ओरडायची सवय म्हणे. उठला आणि एक मोठं दांडकं घेतलं आणि गाढवाला झोडपे दिले. 10-15 पाठीमध्ये लाकडाने रट्टे दिले त्याने आणि पुन्हा येऊन झोपला. कुत्रा म्हणतो, काय मिळालं का बक्षीस? त्या गुजरातीमध्ये एक म्हण आहे, जिनो काम तिनो खाय आणि बीजो करे सो गोतो खाय. त्याच ठिकाणी कुत्रा म्हणला, मी जर ओरडला असतो ना, त्याला समजलं असतं चोर आले म्हणून कुत्रा भुकतोय, परंतु माझ्या कामात ना खुसवायला गेला ना तू, मग घे बक्षीस. पाठ अगदी मऊ करून टाकली गाढवायची. आणि मग पुन्हा झोपला. झोपल्यानंतर म्हणे, नको रे बाबा, दुसऱ्यामध्ये नाक खुपसायला नको आहे. म्हणून शुनीचैव स्वपाकेच, स्वपाक म्हणजे ज्याला आपण अस्पृश्य असं म्हणतो, पण त्याच्याकडे शरीर धष्टपुष्ट आहे. मेहनती काम करायचं असलं तर तोच पाहिजे, त्या क्षेत्रामध्ये तो श्रेष्ठ आहे.
तिथे ब्राह्मण चालणार नाही, गाय नाही चालणार, कुत्रा नाही चालणार आणि तिथे हत्ती चालणार नाही, तर तिथे मात्र तो शोपाक जो आहे ना धष्टपुष्ट शरीराचा, मेहनती काम करायचं असलं तर तिथं तो श्रेष्ठ आहे. म्हणून देवाच्या ठिकाणी, देवाच्या दरबारामध्ये प्रत्येकाची आवश्यकता देवाला आहे, नाही का? आणि प्रत्येक माणसाचे, तो नामधारक असेल, तो वासनिक असेल, त्याच्या त्याच्या परीनं तो श्रेष्ठ आहे. अरे एखादा वासनिक एखाद्या वासनिकाच्या नामधारकाच्या जवळ गेला, त्याच्या संगतीमुळे, तुमच्या संगतीमुळे त्याला एखाद्या ठिकाणी क्रिया घडते का नाही? तुमची मैत्रीण असली, ती नाही उपदेशी, पण तुमच्या बरोबर चला आपण जाऊ तीर्थयात्रेला चालले, मी येते का ग? आमच्या बरोबर पुष्कळ अन्य लोक येतात आणि उपदेशी झाले. त्या तीर्थयात्रेमध्ये जाऊन जवळच्या देवाला येऊन नंतर त्यांना कळायला लागलं की महानुभाव पंथ काय आहे. आणि अशाच प्रकारे मार्गवेद, स्थानवेद आणि नामवेद, स्थानाच्या पासून वेद होतो, काहींना नामापासून होतो. काही मार्गाच्या मुळे पूर्वी मार्ग गावोगाव फिरायचे ना, मग ती आरती धुपारती बघून वगैरे जे काही अन्य मंडळी आहे ते अनुकूल व्हायचे आणि नंतर जवळ बसायचे. जवळ बसल्याशिवाय चांगलं काय आणि वाईट काय, सत्य काय असत्य काय, नित्य काय अनित्य काय हे समजत नाही. आणि म्हणून देवाने सांगितलं की तुम्ही आधी माणूस बना. आधी माणसाने माणसावर माणसासारखं प्रेम करायला पाहिजे. ते आपण करायचंय. आपलं जे चतुर्विध साधन सांगितले, आधी साधनावर ते प्रेम पाहिजे, नंतर देवावर ते करता येईल. तुम्ही माणसाला प्रेम नाही देऊ शकले तर देवाला काय देऊ शकणार आहे? आणि म्हणून देवाने जे सांगितलेलं आहे, प्रेम करा हो परस्परे, नाही का? परस्परा परम प्रीती कीजिए, परस्परे परम प्रीती कीजिए. आपल्याला परस्परावर ते प्रेम करायला सांगितले, प्रीती करायला सांगितलेले आहे. एखादा धर्मापासून जात असेल, परंतु त्या प्रेम त्याला जर मिळालं तर त्याची बुद्धी पालटून पुन्हा तो धर्मावरती येतो. आणि म्हणून अशा प्रकारे ही वासनिक अस्तिपरी आपण आचरायची, ती समता ठेवून आचरायची. समता, बंधुता हा फार मोठा धर्म आहे. त्या धर्माने आपण वागायचंय, बंधू भावाने वागायचे. एका परमेश्वराचे, अरे हे तर आपले वरवरचे नाते, हे आपले फक्त शरीराशी नाते. तुमच्या जीवाशी नातं कोणाचं आहे? जीवाशी नातं परमेश्वराचं आहे. तो परमेश्वर कधी निडळावर ते हात ठेवून तुमच्याकडे तो बघत असतो. हा कधी कधी आता नामधारक बनला, हा वासनिक कधी बनेल, हा संन्यस्त कधी बनेल, हा अनुसरेल कधी? सारंग पंडिताला पुन्हा पुन्हा स्वामी सांगतात, अहो पंडितो, एकदा स्वामी आणि सारंग पंडित संध्याकाळच्या टायमाला फिरायला निघाले आणि त्या ठिकाणी ओत समजतो ना, पाणी म्हणजे थोडस ओढा पाठ होता, तिथे पाणी तिथून वाहत होतो आणि स्वामी सहज पलीकडे गेले. तिकडून संध्याकाळच्या टायमाला गुराची मुलं गावातली गुरं घेऊन येत होते. एका लाईनीनं गुरं आली म्हणून दुसऱ्या लाईनीकडे जायचं तर स्वामी गेले पलीकडे. परंतु सारंग पंडिताला उडी मारता येईना. जीजी तुम्ही गेला पण मी कसा येऊ? देवाने आपला श्रीकर असा लांबवला. धरा म्हणे, मी हात देतो तुम्हाला. स्वामींच्या श्रीकराची नख त्यांच्या हाताला लागली का न लागली? सारंग पंडित अलीकडे आले. त्यांना आश्चर्य वाटलं. जीजी म्हणे, तुमच्या बोटाला माझ्या हाताचा स्पर्श झाला का नाही? मी लगेच इकडं कसं काय आलो? स्वामी म्हणतात, पांडिया येथे अनुसरा तर ऐसाची काळी आहे. इथं जर तुम्ही अनुसरलात ना, तुम्हाला दुःखातून, नरकातून, भव रोगातून तुम्हाला असं मी अध्यार काढी. पण तुम्ही इथे अनुसरा. पण सारंग पंडित नाही अनुसरले. त्या डोमेग्रामला असताना स्वामी उंच मठावरती आहेत आणि खाली साधायचा भिक्षा मागून आलेले आहेत. जी तुम्ही कसे वर गेले? मला वर यायचं.
म्हणजे या तुम्ही बी. आता ती स्थूळ होती, तिला काही चढता येईल. देवाने आपला फुट्याचा पालव असा खाली सोडला, धरा याला या. आणि फुट्याच्या त्या दशा तिच्या हाताला लागतात का नाही लागतात, तर साधाईसा वरती आली. तिला आश्चर्य वाटलं, जीजी माझ्या हाताला त्या फुट्याच्या दशा लागतात का न लागतात, मी वरती आले. तेव्हाही देवाने तेच सांगितलं, येथे अनुसरी जे तर ऐसाची काळी जेल आणि येथेची दसी धरलीची पुरे. जो जीव आहे ना, त्या जीवाने परमेश्वराची दशी सोडायची नाही. दशी एकदा धरली ना, ती पूर्ण धरायची आहे. आणि म्हणजेच तो परमेश्वर तुमचा निश्चितच तुम्हाला ते ज्ञान देऊन, ज्ञान पाळी पूर्ण करून तो निश्चितच तुम्हाला उद्धरणार आहे. आणि म्हणून प्रेम कसं करा. आपल्याला पशुकडे प्रेम ते कसं करतात पहा. तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे गाय वगैरे असेल, म्हशी असेल, ज्यांच्याकडे आहे त्यांचं बघा. ज्या टायमाला त्या म्हशीचं पारडू मरून जात, मग शेतकरी माणूस काय करतात का, तुम्हाला आहे का माहिती? काय करतात? त्यांनी सांगितलं, त्याला भूत असं म्हणतात. त्या वासराचं, त्या पारडाचं भूत बनवतात. त्याचं काढून मेल्यानंतर कातड काढून घेतात आणि त्या हाडकं बिडकं मध्ये काढून टाकतात. पण कातड नसेल तसं राहतात. त्याच्यात शेतकरी भरवतो, भूस भरतो त्याच्यामध्ये आणि दामनाने त्याला टाकून घेतो. आकार पारडाचा असतो, आकार त्या वासराचा असतो, नाही का? कारण आता इथं पारडो वासरू गाईचं मेलेलं म्हणजे ती दूध देणार नाही ना, तिने दूध दिलं पाहिजे का नाही. म्हणून हा प्रयोग शेतकरी करतो. त्याला काय म्हणतात? प्रतिकृती. त्याला म्हणतात भूत. इकडे मराठवाड्यात म्हणतात भूत, इकडे काय म्हणतात काय माहिती. आणि मग दूध काढायच्या टायमाला त्या म्हशीच्या पुढे किंवा त्या गाईच्या पुढे ते पारडू टाकलं जातं, ज्याच्यात भूस भरलेलं आहे. आणि ते त्या गाईच्या पुढे टाकलं, आपलं वासरू समजून ती त्याला चाटायला लागते आणि पाना सोडते. म्हशीचं असेल पारडू तर ती म्हैसच्या पुढे टाकलं तर ती म्हैसी त्याला चाटते आणि लगेच तिला पाना सोडतो, ती दूध देते, नाही का? माणूस म्हणतो कसं फसवलं, ढोर ते ढोरच ना, फसलं का नाही? परंतु माणूस ते ढोर नाही फसलं. नैसर्गिक प्रेम कसं करावं याच्यातून उक्त होते. ती गाय म्हणते, अरे माणसा मला माहित आहे माझं बाळ गेलेलं आहे, परंतु माझ्या सप्तधातूवर ते कातड सुद्धा माझ्या सप्तधातूने बनलेलं आहे ना, तर कसं प्रेम करावं ते माझ्याकडून शिक. माझ्या सप्तधातूचं त्याचं कातड आहे म्हणून त्या कातड्याला चाटून सुद्धा मी पाना सोडते, दूध देते. प्रेम असं करावं, त्यांच्याकडून शिका. नाही तर आपल्यातलं प्रेम, नाही का, स्वार्थापायी सक्का भाऊ सख्या भावार्थी प्रेम करत नाही. सख्या आई बापावर आज अशी परिस्थिती आहे, सासू सासऱ्यावरती प्रेम करते का? किती ठिकाणी आहे असे प्रकार. अहो काबाड कष्ट करून त्या आई बापाने तुम्हाला शिकवलेलं असतं, त्याच्यावर सुद्धा प्रेम करत नाही तुम्ही. त्यांना कुठे पाठवता? कुठे पाठवता? वृद्धाश्रमामध्ये. आज तिथे संख्या म्हाताऱ्या लोकांची जास्त झालेली आहे. देवाने असं नाही सांगितलं. अशक्ताची सेवा शुश्रूषा हा महत्वाचा विषय आहे. तुमच्याकडून एखाद्या जरी अशा अशक्ताची, संताची, नामधारकाची, वासनिकाची जर सेवा घडली तर तो 14 प्रेमाचा एक उपाय आहे. ज्ञानाला जायला खूप टाइम लागेल, पण तुम्ही झटकन जायल अशा प्रकारचा प्रेम चालीचा उपाय तुम्हाला जर घडला, नामधारक अवस्थेमध्ये घडला किंवा वास्तविक अवस्थेमध्ये घडला, तर त्या ज्ञानियापेक्षा हा लवकर पोहोचू शकतो. त्या क्रियेस तो अशक्ताची सेवा शुश्रूषा महत्वाचा क्रिया आहे. दुष्काळी भजन क्रिया तुम्हाला कळलं, परमार्गाची आडणीला तुम्ही उपयोगी पडलात. परमार्गाची अडणी आहे,
राहायला जागा नाही, मार्ग तर बोलवला पण जागा नाही, आणि तुम्ही जागा दिली आणि मार्गाची व्यवस्था जर केली, किती गोमत आहे त्याला. तुमच्यामुळे अनेक लोकांना मार्गाची सेवा घडली. दररोज स्थान प्रसाद भिक्षुकांची भेटी घडल्या, प्रसाद वंदन मिळालं, देवपूजा चांगल्या प्रकारची मिळाली आणि ज्ञान सुद्धा मिळालं का नाही. तुम्ही करता, परंतु तुमच्या सवेलवेनं तुमचे जे काही सोयरे दायरे आहेत ते बघू दे आम्हाला, तुमचा मार्ग कसा आहे, तुमचे साधू कसे, त्यांनाही क्रिया घडते आणि ही क्रिया त्यांना निश्चितच परमार्थामध्ये आणल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे सगळे जे आहे ते प्रेमापोटी करायचे आहे. प्रेम करायचे, द्वेष करायचा नाही, मत्सर करायचा नाही. आपल्या सुद्धा देश मत्सर नको, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आणि म्हणून देवाने प्रेम करायला सांगितलं आम्हाला. पशु पक्ष्याकडून ते सुद्धा आम्हाला नैसर्गिकरित्या प्रेम शिकवतात. माणूस मात्र प्रेमाला पारखा झालेला, एकमेकावर ते प्रेम करायला तयार नाही. करतो का प्रेम? माणूस नाही करत. परंतु पक्ष एकदा काय झालं की एक छोटासा ओढा वाहत होता. तिथे एक महात्मा तपश्चर्येसाठी बसलेले. तपश्चर्याला बसल्यानंतर तिथं एक मोठा वडाचा वृक्ष आहे. वडाच्या वृक्षाला किती आयुष्य आहे तुम्हाला माहिती आहे? त्यांनी सांगितलं बघा 1000. कशावरून सांगितलं? कुठं तरी स्वामी डोमेग्रामला असताना त्या दिवशी मी तुम्हाला लीळा सांगितली. हस्तिभंग अपराधे वटनिरोपण ही लीळेची आदी आहे. स्वामींचा राजमठामध्ये मुक्काम आहे. काही महाजन भेटायला आलेले. त्याच्यात एकाने केळी आणलेली होती. देवालाही एक केळ दिलं आणि स्वामींनी त्या भक्ताची केळ स्वीकारलेले, अर्थात त्याचा पूर्वभजनाचा अधिकार असेल आणि म्हणून देवाने खाल्लं ते केळ. बाकीच्यांनी सालीत दिल्या टाकल्या आणि देवाने असे ओट्याच्या खाली साल समोर टाकली. ते असे साली काढल्या ना केळाच्या पाडून, तर त्याचे अशी ती साल पडली की जसे काही हत्तीचे 4 पाय आहेत आणि एक सोंडीसारखं पुढे एक सालट असं पडलेलं आहे ती सोंड. आणि स्वामींनी त्याच्यावर ते हत्तीची कल्पना केली. ते जणू काय हत्तीच या ठिकाणी बनलेला आहे त्या सालीचा. देवाने हत्तीची कल्पना केली. कल्पना केल्यानंतर तिच्यात महादायसा आली आणि महादायसांनी देवाच्या समोर ती साली पडलेली म्हणून तिने उचलली आणि उचलल्याबरोबर स्वामी म्हणे बाई आले ती अपराध हा, तुम्ही अपराध केला. आता ती घाबरली. स्वामी म्हणतात आले ती अपराध जीजी, काय अपराध केला? तुमच्या पुढे साल पडली होती, तिला माश्या वगैरे बसतात आणि म्हणून मी उचलून घेतली. मी काय अपराध केला? देवाला निरोपण करायचं होतं म्हणून तिला म्हणले आले ती अपराध. म्हणजे आम्ही त्या सालीवरती इथून हत्ती आकारलेला होता. मग त्या हत्तीचा वध तुम्ही केला का नाही? हत्ती मोडला म्हणजे हत्तीचा मृत्यू झाला नाही का? आम्ही तिथे हत्ती कल्पनेने हत्ती आकारलेला होता तो तुम्ही मोडला. आता याने तुम्हाला काय पाप लागते? जीजी म्हणे एवढं मोठं काय केलं नाही, मला पाप लागेल. मग देवाने हस्ती भंग अपराधे वट निरोपण. जर मानसिकरित्या तिथे आम्ही हत्तीची कल्पना केलेली होती, या मानसिक क्रियेचा जरी भंग जरी झाला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये नरक निष्पन्न होतात असं देवाने सांगितलं. आणि मग प्रत्यक्ष मूर्तीची अवहेलना झाली किंवा मूर्ती फुटल्या तर मग त्यांनी काय होईल?
देवाने सांगितलं आता आम्ही कल्पनेचा हत्ती तिथे आकारलेला होता तो तुम्ही मोडला, तेने करून तुम्हाला हत्तीच्या जन्माला जावं लागेल, तो लेख तुम्हाला लागेल. आता देवाने नाही लागू दिला तिला, पण देवाला निरूपण करायचं होतं हे की तुम्ही अशा प्रकारे काही दिवस पर्यंत ज्या मूर्तीचं पूजन केलं नाही का. आता इतर लोक करतायत, गणपतीची पूजा करतात, किती दिवस करतात? 10 दिवस करतात नाही का. 10 दिवस गणपती बसवला, पूजा केली, नंतर त्याला वाजत गाजत नेऊन बुडवतात ना, ती मूर्ती नष्ट होते का नाही? काही तर पुलावरून, टाकीच्या पुलावरून खाली टाकून देतात, तर त्याचे हात मोडतात, चांगले मोडतात. काही जवळ जाऊन पाण्यात सरकवतात. परंतु मातीची असल्यामुळे, शाडू मातीची जरी असली तरी ती काही दिवसांनी विरघळणार आहे. म्हणून देवाला ते सांगायचे, मूर्ती भंगे अपराधी वट निरोपण. एक माणूस मारल्याची, आता देवतेचा तर कितीतरी माणसापेक्षा ती श्रेष्ठ आहे, तिथं सामर्थ्य आहे. पाला पाणी वाहिला, 10 दिवस त्याचं पूजन केल्यानंतर तिथं सामर्थ्य येत असतं, आणि त्या सामर्थ्याचा भंग झाला म्हणजे त्या मूर्तीचा भंग झाल्यानंतर त्याला जडत्वाची नरक लागतात. साध्या माणसाला मारलं तर त्याला 1000 वर्षाचे नरक भोगावे लागतात. जडत्वामध्ये, जड वस्तूमध्ये त्याचं संपर्क होतो त्या जीवाचं, ते जडत्व. आणि इथे जर देवता प्रतिमेचं हनन जर घडलं म्हणजे आपल्याला वासनिकाला सुद्धा, आपण तर उपासना त्यांची करायची नाही, भक्ती नाही करत आपण त्यांची, पण अवहेलना सुद्धा करायची नाही. तुम्हाला आदेश असतो, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये दैवी दैवत असेल त्याच्या जवळून जाताना लांबून जायचं. आपल्या चप्पलची धूळ त्या दैवतावर जाऊ द्यायला नको. आपल्याला पूजा नाही करायची त्याची, पण अवहेलना सुद्धा या दैवताची महानुभाव करत नाही. आणि हे आपल्या स्वामींनी आणि या गीतेनं सांगितलेलं आहे. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधू एव समंतम सम्यक व्यवसितो. ज्याची इतकी सखोल बुद्धी आहे, जितकी नजर खोल आहे, तोच खरा माणूस आहे. अशा प्रकारचा माणूस स्वामींना घडायचा होता. म्हणूनच स्वामी श्री चक्रधर महाराज दऱ्याखोऱ्यामध्ये, दऱ्या डोंगरामध्ये, वाड्या वस्त्यावरती, अळ्या पाळ्या 12 वर्ष त्या सालबर्डीच्या पहारात राहिले. तिथून आंध्र प्रदेश 12 वर्ष राहिले नाही का. राहेर नंदड इकडे 12 वर्ष राहिले. 4 बाराबारी आहेत अशा प्रकारच्या. 12 वर्ष सालबर्डीच्या याच्यामध्ये, विंझू गोंडवाडे 12 वर्ष, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशी 12 वर्ष, राहेर नांदेड 12 वर्ष. मग बारचौक किती झाले? 48. बारचौक 48 वर्ष स्वामी एकटे फिरले. एक सुडा कटी प्रदेशीने, एक सुडा श्रीमुगुटी. कशासाठी? माणसाला माणूस घडवण्यासाठी. आणि शेवटी 12 वर्षाची तपश्चर्या, 12 वर्षाचं मौन असताना एका क्षुल्लक प्राण्यासाठी देवाने आपलं मौन्य तोडलं का नाही? मौन्य अवस्थेत त्या सालबर्डीच्या वृक्षाखाली स्वामी बसलेले आहेत आणि तो ससा आला. पारध्यांची कुत्री त्याच्या पाठीमागे लागलेली आहे. स्वामींनी मांडी उचलली आणि त्याला आश्रय दिला. का? त्या जीवाला कळालं की माझं रक्षण इथेच होईल. परमेश्वर दयाळू आहे. भूत मात्रावरती तुम्हाला प्रेम करायला सांगितलं, माणसावरती तर करा, परंतु जीव जंतूवरती सुद्धा प्रेम करा. तुमच्याकडून ती हिंसा, माणसाची तर मानसिक मन सुद्धा त्याचा अंतकरण दुखवलं नाही पाहिजे. या माणसाने माणसाचं अंतकरण दुखवल्यानंतर काय होते? चळद रूपाचे लेप लागतात. चळद रूप वधल्यानंतर स्थावरातला ती पुरवणी होते आणि स्थावराच्या जन्माला हा माणूस जात असतो. तसं देवी देवतेची उपेक्षा ही सुद्धा आपण करत नाही. आपण उपासना नाही करत, त्याला पाला पाणी नाही होत, त्यांचा प्रसादही नाही खात, परंतु तसेच आपण त्यांची अवहेलना करायची नाही. स्वामी श्री चक्रधर महाराज जेव्हा त्र्यंबकेश्वरला त्यांचा मुक्काम होता स्वामींचा,
वरती ब्रह्मगिरीवर ते तिथे स्थान आहे. आणि गंगाद्वाराला स्वामी जेव्हा गंगाद्वाराला आले म्हणून वरती जी गंगा निघालेली त्या उंबराच्या झाडातून गौमुखातून त्या कुंडात पाणी पडतं. पाहिले का? ब्रह्मगिरी केली असेल तर तुम्ही पाहिलेलं असेल. आणि कुंडातून पुन्हा लुप्त होऊन खाली गंगाद्वाराला त्या कोळाई देवीच्या बिंबीतून ती धार पुन्हा निघालेली आहे. स्वामी त्या ठिकाणी गेले, बाजूला बसलेले होते. असं झालं स्वामीला. स्वामींबरोबर टकरा नावाचा भक्त होता. तो लहान होता त्या टायमाला, पोरगा हसरट होता जरा. तो फिरत फिरत गेला. तिथून ते लोक त्या बेबीतून जी गंगा उगम पावलेली त्याचं तीर्थ घेत होते. बारीक करंगळी सारखी धार तिथे पण. आणि मग तो पुजारी जो होता ते तीर्थ लोकांना देऊन ते लोक मग ते तीर्थ घेतल्यानंतर दान दक्षिणा त्याला देत होते. हा तिथे गेला आणि त्या खड्ड्यामध्ये दगडाचा तर खाली खड्डा होता, त्याच्यात ते पाणी साचायचं. यांनी सगळं शिंपून टाकलं. तुम्ही कधी झरे केले का नदीमध्ये? पूर्वी आम्ही करायचो. मार्ग राहायचा ना, मग पुढे जंगलामध्ये ओढा असला, नदी असलं तर थोडी वाळू उकरली का पाणी निघायचं पूर्वी. आता काय नाही, आता माणसाने फार पाणी झाकून टाकलेले, खोल गेले खूप. पण तेव्हा त्या ओढ्यांना त्या नदीला पाणी लागायचं. मग ती वाळूमध्ये झरा करायचा आणि ते मग पाणी यायचं ना, ते गढूळ पाणी. मग ते स्वच्छ करण्यासाठी ते उपसायचं, बाहेर फेकायचं. मग हळूहळू ते स्वच्छ पाणी यायचं आणि मग ते पाणी भरायचं प्यायच्याला. याने आपला तो झरा संपूर्ण उपसून टाकला आणि ते पाहिलं. आणि त्या कोळाई देवीच्या बेंबीमध्ये त्याने बोट घातलं आणि तो म्हणतोय, खाली गाई नेसी, म्हशी नेसी, आता गावं नेसी, आता ने ने म्हणे माझं बोट. गोदावरीला पूर आल्यानंतर खाली गावचे गाव वाहून जातात, गाई म्हसे वाजून जातात, जनावरे वाहून जातात, माणसं वाहून जातात. मग एवढी तुझ्यामध्ये पावर आहे ना, मग घातलं मी बोट, आता मग माझं बोट ने वाहून. आणि मग तो पुजारी देवाकडे येतो. स्वामी दूर बसलेले असतात. तिथे आला आणि सांगितलं, त्या तुमच्या पोराने म्हणे माझं सगळं चरण होतं ते मी फेकून दिलं. आणि त्याने बोट घातलं देवीच्या बेंबीमध्ये, ते पाणी बंद केलं. म्हणतोय, खाली गावं नेसी, म्हशी नेसी, जनावरे नेसी, आता ने माझं बोट. आणि मग टकल्याला बोलून आणलं. देवाने बोलवायला सांगितलं, आणलं. आणि मग त्याला शिक्षा पण केला. ऐशेन म्हणजे की गा टकल्या देवतेशी विरोधू होय, असं म्हणायचं नाही. असा उपमर्द कोणाचा करायचं नाही. त्या पुजाऱ्याला सांगितलं, बाबा रे तुझं कितीही नुकसान झालं, हे पाणी यांनी तीर्थाचं पाणी फेकून दिलं, ते तुला दिवसाचे किती मिळतात? कधी 4 दाम, 10 दाम, 15 दाम असे मिळतात म्हणे. मग देवाने त्याला 2 आसू देऊन टाकले. 2 आसू म्हणजे त्या टायमाला 2 सोन्याचे 2 तोळे सोनं, एका तोळ्याचं 1 आसू. आणि याचं थोडंसं नुकसान झालं होतं, परंतु देवाने त्याला जास्त दिलं. तो खुश झालं की आजच्यासारखा दान मला कधीच मिळालं नाही. आणि मग ते ढकल्याला अशा प्रकारे देवाने शिक्षा पण दिलं. हांगा वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे हाणून फोडावा. वैर्याचा देव झाला, आपण त्याची पूजा नाही करत, तो दुसऱ्याचा, पण कोणाचा तरी ते आराध्य दैवत आहे, त्याची अवहेलना आपण करायची नाही. तो दोष आपल्याला. कारण तुम्ही ब्रह्मविद्येचे ज्ञान घेतलेले, तुम्हाला माहित आहे त्याचं सामर्थ्य किती आहे. जे पूजा करतात ना त्याचे भक्त, त्यांना माहित नाही हे कोण्या स्थानीचं दैवत आहे, कुठलं आहे, याची पावर किती आहे. परंतु इथे महानुभावांना सगळं माहिती आहे. देवाने सांगितलं कुठल्या स्थानीची देवतेची किती पावर आहे, कुठपर्यंत ती तुम्हाला फळ देते की नरक भोगवते, हे सगळं काही सांगितलेलं आहे. आणि म्हणून माणसाच्या बाबतीत सांगितलं तर देवाने एकदा विद्यावंत स्वामीच्या भेटीला येतात. कुठे? गमेग्रामला एक विद्यावंत येतो. मग स्वामी त्याला आपल्या समान आसनावर ते बसून उच्च आसन करायला होतात, त्याच्यावर बसवतात, त्याचा मान सन्मान करतात. आणि मग बाईसाला म्हणतात, बाई काही खाजे असले तर आणा, यांना फराळाला. एका भक्ताने लाडू करून स्वामींसाठी आणलेले होते.
हे दररोज स्वामींना देत जा. आणि मग ते दररोज बाईसा स्वामींना देत होती. स्वामींच्या उपयोगी जावं. त्या भक्ताला स्वामींनी जर खाल्लं तर ती जास्त गोमट आहे आणि म्हणून स्वामींसाठी ते ठेवलेलं होतं. मग देवाने सांगितलं, बाई तुमच्याकडे जे लाडू आहेत ना, मग आणा लाडू. मग तिने एक लाडू आणला, मध्ये त्याला दिला. त्याला तो चांगला लागला, लाडू खाल्ला. तो अजून वास पाहत होता, अजून खायची इच्छा होती त्याला. बाई अजून आणा. देवाने ओळखलं, बाई अजून आणा. पुन्हा दुसरा आणला, पुन्हा त्याने वास पाहिली. स्वामी म्हणतात, बाई आणा अजून. बाईसाला वाटलं त्या सदैव भक्ताने देवासाठी आणलेले आहेत आणि हात खाऊन चालला. तर 2-3 खाल्ले. आता बघ कर. मग पूर्वी ते शेवचे लाडू बनवायचे ना, बुंदी बनवायची असेल त्याचे लाडू बनवतात, आताही बनवतात नाही का, तसे लाडू होते ती. मग बाईसा गेल्या, न ऐकल्यावरही बाईसा बाहेर निघून गेल्या. बाईसाला द्यायचे नव्हते. आता त्या भक्ताने स्वामींसाठी आणलेले होते. स्वामींनी खाल्लं तर त्याला किती महान गोमट आहे आणि म्हणून हात खाऊन चालला. आणि बाईसा निघून गेल्या. मग महादायसा दिसल्या. महादायसाला रुपये आण म्हणे लाडू. आता तिला आली का पंचायत. बाईसाने ऐकलं पण न ऐकल्यावारी केलं, बाहेर निघून गेल्या द्यायचं नाही म्हणून. आता मी जर लाडू नेऊन देते तिकडं बाईसा मला रागवते, इकडे स्वामी म्हणून राहिले आण म्हणून. आता करायचं काय. तुम्ही काय कराल. तुमच्यातली एक बाईसा धरा, एक महादायसा धरा. मग तिने काय करावं अशा टायमाला, अशा प्रसंगाला. देवाची इच्छा आहे, तिने आणावं. मग महादायसाला सांगितलं, बाईसा निघून गेली. स्वामी समजलं हिला नाही द्यायचं. मग महादायसाला म्हणते आण रुपये आण. मग महादायसाने डोक्यात चालवलं. ती म्हणे आता जर लाडू नेऊन देते तर बाईसा रागवणार. बाईसाचा कोप आपल्याला सहन करावं लागेल. आता इकडे न न्यावं तर स्वामी दुखवतात. बाई तुम्हाला आणा म्हणतो, तुम्ही आणत नाही. मग ती अशी पिशवी होती, त्याला पोतं म्हटलंय, लाडू पोते. पिशवीमध्ये अशी कपड्याची पिशवी लांब केलेली होती, त्याच्यात ते लाडू भरले होते. मग हिने काय केलं, ते अख्खे लाडू एका बाजूला काढून ठेवले. आणि मग खाली चुरी राहते ना, त्या लाडूची चुरी पडलेली. मग ती नेऊन पिशवी त्याच्या ताटामध्ये ती झटकली. त्याला वाटलं आता संपले नाही का. बाईने पिशवीच आणून झटकली आणि मग त्याने हात धुतला. अशा प्रकारे दुसऱ्या पंथाचा माणूस जरी आला, तो दुसऱ्या पंथाचा आहे, दुसऱ्या जातीचा आहे, कोणाचा इथे नाही. तिथे माणुसकी हा धर्म आहे. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागावं नाही का. आणि मग जेणेकरून परस्परात प्रेम वाढते नाही का. उद्या तो चांगल्या प्रकारचा ज्ञानिया बनेल नाही का. परमेश्वराचा प्रसाद त्यांनी खाल्लेला आहे. आणि म्हणून आपण कुठल्याच माणसाचा, तो आपला आहे का नाही, तो आपलाच आहे. परमेश्वराकडे कधी ना कधी तो येणार आहे, म्हणून तो आपलाच आहे. आपसात तर भांडूच नका, पण परक्याशी सुद्धा भांडण नको आहे, असा संदेश स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आपल्या लीळाचरित्रात त्या पानापानातून आपल्याला दिलेला आहे. आणि माणसाला माणूस बनवण्यासाठी 48 वर्ष स्वामी एकटे फिरले आणि नंतर बाईसाला प्रेम दिलं. तिथून पासून मग स्वामींच्या जवळ भक्तिजन जमायला लागले. तर एक ठिकाणी एक ओढा वाहत होता. माणसं माणसावर प्रेम नाही करत, पण पशु पक्षी हे मात्र आपल्या प्रेमाला जागतात. झालेल्या उपकाराची जाणीव त्यांना जास्त आहे. आज माणूस विसरलेला आहे. तो तर इतर जीवजंतू करते. काही लोकांना जर सांगितलं अरे बाबा हे पाप आहे, मांस भक्षण करणं पाप आहे, ते म्हणतात मग हे कशासाठी निर्माण केलेलं आहे. खायासाठी जर ते निर्माण केले नाही तर ते असेच वाढत राहतील, माणसाला त्रास देतील.
अरे पण तुम्ही जीवानिशी त्याला खतम करून टाकता. ओढा वाहत होता त्या ठिकाणी एक तपश्चर्याला एक साधू बसलेले आहे. समोर एक जुनं वडाचं झाड आहे, खूप मोठं नाही का, त्याला 1000 वर्षाचं आयुष्य. त्या ठिकाणी नाना प्रकारचे विहंगम म्हणजे पक्षी त्या झाडावरती राहत होते. खूप त्यांचे घरटे त्या झाडावरती होते. अशा प्रकारे भरपूर पक्षी त्या झाडावर राहत असताना एक दिवस काय झालेलं आहे की त्याला खालून आग लागली. मुळापासून त्या झाडाला आग लागली. समोर तो तपश्चर्याला साधू बसलेला आहे, त्याने ते बघितलं, अरे या झाडाला खालून आग लागलेली आहे. आणि मग त्याच्यावरती तर खूप पक्षी आहेत, आता हे जळतील मरतील म्हणून तो पक्ष्यांना आवाज देतो, पक्ष्यांना सांगतो. पक्ष्यांना काय म्हणतो, आग लगी इस वृक्ष को, हे पक्ष्यांनो आग लगी इस वृक्ष को, जलने लगे है पत्ते. हे संपूर्ण मुळापासून हे झाड जळायला लागलेलं आहे. आग लगे इस वृक्ष को, जलने लगे है पत्ते, तुम क्यों जलते पंछियों जब पंख तुम्हारे होते हैं. अरे हे पक्ष्यांनो तुम्ही का जळता, तुम्हाला पंख आहेत ना, उडून जा उडून जा. माणसं असती तर खरंच उडून गेली असती, निघून गेली असती. आज ही जातातच नाही का. घराघरामध्ये हे वातावरण झालेलं आहे, गावागावात आहे, व भाऊ भावामध्ये भाऊ बंतीमध्ये हे सगळं लोण पसरलेलं आहे. कोण कोणाचा भाऊ, कोण कोणाची बहीण, असा प्रकार झालेला आहे. अरे आई बापाला जन्मदात्या आई बापाला आज कोणी विचारायला तयार नाही. म्हातारे झाले म्हणजे निकामी झाले नाही, निकामी झाले ते असं यांना वाटतं. अरे परंतु ज्या टायमाला तू लहान होता, जेव्हा जन्म झाला, याच आईने तिच्या त्या लुगड्याच्या पदराने तुझा लाळ शेपूरशी सू पुसलेला आहे ना, विसरलास का. त्या मातेच्या दुधावरती हा वाढला, ते नैसर्गिक प्रेम कुठे गेलं. ही तमवृत्ती आली कुठून, तर आमचं आहार विहार बिघडले. युक्त आहार विहार असते. म्हणूनच तो मुद्द्याचा श्लोक तुम्हाला वासनिक धर्म सांगताना घेतला होता की हा सुद्धा वासनिकाचा धर्म, हा सुद्धा संताचा धर्म आहे, हा भिक्षुकाचा सुद्धा धर्म आहे. त्यांनी त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. आम्हाला सर्व भूत हिते रता आमची गीता सांगते. आणि देवाने सुद्धा सांगितलं की सर्व प्राणी मात्रावरती प्रेम करायला पाहिजे. एका सामान्य सशासाठी आपलं 12 वर्षाचं मौन्य देवाने सोडून दिलं आणि त्या पारध्याला हिंसक पारधी आहे केवळ स्वामींच्या धीर गंभीर वाणीने. कारण त्या 12 वर्षाची तपश्चर्याची पावर आणि एका उभयदृश्य अवताराच्या वाणी होती ती. तेव्हा कोणतं सूत्र निघलं देवाच्या तोंडातून. लीळा चरित्राचं पहिलं सूत्र आहे ते. इथेच खरी गंगा ब्रह्मविद्येची ज्ञानगंगा इथून उगम पावली. 12 वर्षाचं मौन सोडलं आणि देवाने देवाच्या तोंडून निघला, अंगा येथे शरण आलिया काही मरण असेल, तो आम्हाला शरण आलेला आहे, आता आम्ही त्याला मरण देणार नाही. आणि मग देवाने सांगितलं, अरे हे राणीवणी राहती, ओहळाचे पाणी पिती, कोवळं वाळलेलं गवत खातात, पालापाचोळा खातात, यांनी तुमचं काय बिघडवलं. तुम्ही का अशा निष्पाप जीवांची हत्या का करता. आमचं नाही लवकर ऐकत. परंतु हिंसक पारध्यांना ते स्वामींचे धीर गंभीर शब्द हृदयामध्ये ठसले. खरोच हे पाप आहे, हे वाईट आहे. आणि म्हणून आपलं धनुष्यबाण सगळं तोडून देवाजवळ प्रतिज्ञा करतात, आजपासून आम्ही पशूची पक्षाची कोणाची हत्या करणार नाही. आणि निर्हिंसित बनून तिथून निघून गेलेले आहेत. अशा प्रकारे देवाने सामान्य जीवावर ते प्रेम करायला सांगितलं. देवाने केलं, आपल्याला करायला सांगितलं. त्या पक्ष्यांनी तेव्हा त्या साधूला उत्तर देतात. तेच पक्षी काय म्हणतात, हा म्हणतोय, अरे उडून जा, तुम क्यों जलते पंछियों जब पंख तुम्हारे होते है. पक्षी बनायला लागले.
काय म्हणतात ते, अरे आमचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा सगळे इथेच जन्माला आले आणि इथेच वाढले, इथेच त्यांचा मृत्यू झाला, परंतु या संपूर्ण या वृक्षाने आम्हाला बालपणापासून आमच्या आजोबा पंजोबांना सुद्धा यांनी सावली दिली, थंडीमध्ये ऊब दिली, पावसामध्ये पावसापासून याच्या पानांनी आमचं रक्षण केलं, याच्यावर आमचे घरटे आहेत, ऊन वारा उष्णता याच्यापासून आम्ही रक्षण केलं, फल खाये ईश वृक्षके, या झाडाचे वृक्षाचे फळ खाऊन आम्ही वाढलो, फल खाये ईश वृक्षके गंधे की है पत्ते, आमच्या मलमूत्राने विष्ठेने याचे पानं आम्ही घाण केली, कधी तो वृक्ष आमच्यावर रागवला नाही, रागवला, किती प्रेम आम्हाला त्यांनी दिलेलं आहे, आणि म्हणून धर्म हमारा यही है कि जलना है इनके साथ, आमचा धर्म सुद्धा हाच आहे की आम्हाला सुद्धा याच्या बरोबर मरायचं, आम्ही उडून नाही जाणार, तसा हा माणूस हा वासनिक त्या देवाचा आहे, सगळे लेकर देवाचेच आहेत, आपण सगळे एका देवाचे लेकर आहे, दुसऱ्याने आपल्याला वाद केला म्हणून तुम्ही क्षमा शस्त्र करे यश दुष्ट तस्य करोति किम, ज्याच्याकडे क्षमा शस्त्र आहे त्याला दुष्ट काही करू शकेल का? देवाने किती क्षमा केली, किती शिकवली आम्हाला, विषाची सुपारी पाठवली पण देवाने स्वीकारली नाही, 3 वेळेस, 4थ्या वेळेस पाठवल्यानंतर देवाला नाविलाजाने स्वीकारावं लागली, करावं लागले, माधोबा भक्त तलवार घेऊन स्वामीवर ते गेले, परंतु त्याच अन्न ग्रहण केलं होतं, त्यांना प्रेम द्यायचं होतं, हे ते पापी जीवाला माहीतच नाही ना, आणि त्याचे नरक नासावे, त्याला जी ओपट्याची चाल निर्माण झाली म्हणून त्याला एका गावाला ठेवलं, आपण दुसऱ्या गावाला राहिले, परंतु स्वामींच्या विरहामध्ये जेव्हा मी जीव हा परमेश्वर आहे प्रेम संचार झाला, त्याला हातातलं खड्ग गळून पडलं आणि देव समजला, परंतु एका बाजूला नित्य नरकाची ओपट्याची चाली निर्माण केली, ती नासावी म्हणून देवाने त्याला दुसऱ्या गावाला ठेवलं, आणि तिथेही त्याचा घात झाला. परमेश्वर दयाळू आहे, मयाळू आहे, परंतु त्या ब्राह्मणांनी त्याला खोटं सांगितलं. माधोबा भक्त दररोज म्हणत होते, लंबकर्ण विशाळ नेत्र अजाण भाऊ असे पुरुष तुमच्या गावाला आहे का? तो म्हणायचा हो आहे. 2-3 दिवस सांगितलं. अरे म्हणे त्या ब्राह्मणांनी जरा विचार वेगळा केला. 4थ्या दिवशी म्हणे पुरुषाला स्त्रीचा वेद का स्त्रीला पुरुषाचा वेद? हा पुरुषाला पुरुषाचा वेद कसा? हा ब्राह्मण दररोजच विचारतो आणि हाय चांगले म्हणलं का ढसढसा रडायला लागतो. काय भानगड आहे, काय इंगित आहे याच्यात? आज म्हणे खोटं बोलू. पुन्हा तो माधुकरीला त्या गावाला गेला. हा ब्राह्मण म्हणजे माधोबा भक्त रस्त्यात बसलेले होते. पुन्हा डोळ्यामध्ये अश्रुधार आहेत. मी पापी देवावरती खांडे काढून गेलो, माझा स्वामी कशाला स्वीकार करतील? दाय मोकळून रडायला लागला. ब्राह्मण तिकून आला, याच्या डोळ्यातून धारा चाललेल्या आहे आणि विचारतो, भट्टो तुमच्या गावाला ते लंबकर्ण विशाळ नेत्र अजानुभव असे पुरुष आहेत ना? कसे आहेत? निकेना असती, बर्वे असती? ब्राह्मण खोटा बोलला. ते तुम्हाला माहित नाही काय? ते झाले ऐसून ऐसे, ते सर्प दंश होऊन मेले. आणि माधोबा भक्त त्यांना ओरडून विचारतात, भक्त सत्य? ब्राह्मण म्हणतो सत्य, हो खरंच. 3 वेळेस विचारलं, कारण 2 कळकीच्या प्रेमेला विचारावं लागतं. 3 वेळेस विचारलं भट्ट, सत्य सत्य सत्य. 3 वेळेस ब्राह्मण म्हणला हो हो आणि धाडकने पडले. देवाने एकाची ओपट्याची चाली नाशण्यासाठी त्याला दूर दिलं. दुःखाचा नाश हा ईश्वरीय हेतू आहे. त्याला तो जो खांडे काढून देवावरती आलेला, ती नित्य नरकाची चाली त्याला देवाला नासायची होती, त्याला शुद्ध करायचं होतं. पण त्याच्यात या ब्राह्मणाने भक्ताची हत्या त्याच्याकडून झालेली खोटं बोलल्यामुळे तो ब्राह्मण पळत देवाकडे गेला आणि सांगतो, महाराज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. काय झालं? तो ब्राह्मण दररोज मला विचारायचा, असे असे पुरुष तुमच्या गावाला आहेत का? मी दररोज सांगत होतो, पण आज मी खोटं बोललो. म्हणे काय बोलला? मी सांगितलं ते आई झाले ऐसून असे, ते सर्प दंश होऊन मेले. आणि मग
ती दया घन प्रभूंची श्रीमूर्ती उदास झालेले। हा भट्टो ऐसा सत्य ही अर्थ न बोलिये हो। अरे जवळच्या माणसाला हे खरं जरी असलं तरी एकदम सांगता येत नाही, त्याला धक्का बसेल, त्याला अटॅक येईल, त्याचा दुःखाचा वेग बांध फुटेल, म्हणून खरं सांगता येत नाही। आणि तुम्ही धडधडीत खोटं असताना सांगितलं। त्यांनी भक्ताची हत्या करून त्यांनी नित्यनरकाची चाली जोडली। परमेश्वर परंतु दयाळू आहे। कोण कुठला तो ब्राह्मण, त्यालाही ती नित्यनरकाची चाली त्याची नासायची, म्हणून स्वामी त्याला विचारतात, हा भट्टो ऐसा सत्य अर्थ न बोली जो मा ऐसने असत्य तुम्हा कैसे न बोलवले। धडधडीत खोटं तुम्ही कसं बोललात। जिनी माझ्याकडून चूक झाली म्हणे, तुमच्याकडं खोरं पावडर टोपलं वगैरे आहे का म्हणे, हो आहे। आणि त्याला आणायला लावलं, त्याला खड्डा करायला लावला आणि डोक्याकडून माधोबा भक्ताला स्वामींनी धरलं, पायाकडून त्याला धरायला लावलं आणि त्या ब्राह्मणाकडून शुश्रूषा करून घेतली माधोबा भक्ताची, म्हणजे त्याची ओपत्याची नाच आली। अशा प्रकारे देवाने नाचली की त्याला सुद्धा नित्य नरक होऊ नये त्याची चाली नाचवली भक्ताची शुश्रूषा करून। अशा प्रकारचं आपलं तत्वज्ञान खूप मोठं आहे। देवाने माणसाला माणूस बनवण्यासाठी माणसामध्ये देव आला आणि त्याने माणसाला माणुसकी शिकवली, माणसाला प्रेम शिकवलं। महानुभाव पंथ हा जगाला फक्त प्रेम देण्यासाठी आहे आणि म्हणून आपण परस्परामध्ये तुम्हा परस्परे परम प्रीती व्हावी की गा। परम प्रीतीने आपण सगळ्यांनी एकत्र राहायचंय, तर त्या देवालाही आनंद होतो आणि देव तुम्हाला निश्चितच प्रेमदान देईल, ज्ञान देऊन तुमचा उद्धार करेल। इथे आज समारोपीय हे सत्र मी या ठिकाणी संपवतोय। आपल्याला खूप आज टाइम झाला, लेटच चालू झालं आणि म्हणून थोडा टाइम मी घेतला। कमी जास्त काही बोलण्यामध्ये आलं माझ्या, तर ते काही मनामध्ये ठेवू नका, परंतु प्रेमाने दुसऱ्या वेळेस आल्यानं मला अशाच प्रकारचे तुम्ही सगळे एकत्र आलेले पाहायला मिळावेत। किती कष्ट घेतात त्या वैशुताई रूपाताई तुमच्यासाठी। एक सुंदर स्त्री त्यांनी घडवलेली आहे, भुसावल मधले सगळ्यांना प्रेम दिलेले, तीर्थयात्रेला देत आहेत। तुमची जी साधना आहे त्या साधनेला निमित्त कारण ते आहे। इथून पुढे सुद्धा अशीच भरभराट या मंदिराची हो, सगळ्या वासनिकांची हो, सगळ्या पुरुष स्त्री पुरुष सर्वांचेच हो, सामान्य माणसाचे सुद्धा कल्याण हो, अशा या सप्त्याच्या कार्यक्रमापासून आणि वैशुताईला उदंड आयुष्य लाभो, दीर्घ आयुरारोग्य लाभो, अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्याकडून भरभराट चांगले कार्यक्रमाचे हो, अशा प्रकारची शुभकामना व्यक्त करतो आणि लाभलेले विचार या ठिकाणी थांबवतो। जय श्री चक्रधर श्री गोपाल कृष्ण भगवान की जय।